आपल्याबरोबर आमदार सुनील शिंदे आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज निकाल समोर येणार आहे। काय अपेक्षित आहे, कारण की ज्यावेळेस सुनावणी होत होत्या त्यावेळेस काही गोष्टी जमेच्या होत्या, तर काही बाजू पडीच्या देखील होत्या, काही मायनसमध्ये होत्या। निकालाबद्दल शंका यावी अशा तऱ्हेची संपूर्ण 2 दिवसातली एकंदर वाटचाल आहे आणि त्याच्यामुळे न्याय मागत असताना अन्याय होतोय आता हे स्पष्टच झालेलं आहे। त्याच्यामुळे निकाल काही आला तरी एक शिवसैनिक म्हणून आता प्राप्त परिस्थितीला समोर गेलं पाहिजे आणि निवडणुकीच्या माध्यमातून लोक आम्हाला न्याय देतील या भावनेनं काम करत पुढे गेलं पाहिजे। याचा आता आम्ही या ठिकाणी या निर्णयापर्यंत ठाम आलेलो आहोत। काल उद्धवजींनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांचा जो सूर होता त्याच्यावरनं असं म्हटलं जात होतं की कदाचित तुम्हाला तुमची जो निर्णय आहे तो अपेक्षित आहे आणि त्यामुळेच तुम्ही तुमची भूमिका आधीच मांडताय। नाही, म्हणूनच म्हटलं ना, सगळं काय संशयास्पद आहे। इथे सत्तेतनं सत्याचा गळा घोटला जातो यात स्पष्ट आहे। त्याच्यामुळे सत्याच्या बाजूने आज जरी या ठिकाणी सत्याच्या बाजूने जरी आम्हाला सत्य असूनही न्याय मिळत नसेल, परंतु जनतेच्या दरबारात सत्याला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे। शिंदे साहेब, जर यदा कदाचित जर निकाल हा प्रतिकूल लागला, तुमच्या बाजूने नाही लागला, तर पर्याय व्यवस्था काय असेल? पुढे न्यायव्यवस्थेत परत एकदा दाद मागणं असं आहे की या सगळ्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आम्ही पुढे चाललेलो आहोत। त्याच्यामुळे जे काही येईल त्याला सगळ्याला सामोरं जाऊन मजबूतीने आम्ही पुढे जाऊ। तसे पक्षप्रमुख आमचे खंबीर आहेत, कार्यकर्ते खंबीर आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी चिंता नाही। आज इथे बाकीचे इतर तुमच्या गटाच्या वतीने, तुमच्या पक्षाच्या वतीने कोण कोण आमदार येत आहेत? नाही, आता सुनील प्रभू आलेले आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, मी वैभव नाईक, आम्ही निकाल ऐकायलाच आलेलो आहोत। धन्यवाद। सुनील शिंदे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। पुढे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचा निर्णय काय करायचा हे चर्चा करून ठरवले जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।